मांडी घालून बसता येत नाही भाग 1 या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला। त्यात बऱ्याच जणांचे प्रश्न होते, पण खालीच बसता येत नाही तर मांडी कशी घालणार। मग त्यासाठी भाग 2 बनवला। ते संपूर्ण व्यायाम हे खुर्चीवर बसून आहेत, सहज करता येतील, सोपे असे आहेत। परंतु त्यातही बऱ्याच जणांचा प्रश्न होता की गुडघेच वाकत नाही, काय करावे। त्यासाठीच आज आपण सोपे 5 व्यायाम करणार आहोत आणि घरच्या घरी करता येईल असा घरगुती उपाय देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, स्वास्थ्यानंद मराठी आपल्या YouTube चॅनलला सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। गुडघ्याला सूज असेल, गुडघ्यात गॅप असेल, काही शस्त्रक्रिया झालेली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे व्यायाम करावे। तर सुरुवात करूयात सर्वात प्रथम व्यायामापासून। तर ऊर्ध्व ताडासन करणार आहोत। त्यासाठी दोघी पायांमध्ये थोडे अंतर घ्या। दोघी हात एकमेकांमध्ये या पद्धतीने गुंफून घ्या। हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने असतील। दोन्ही हात कानाजवळ घ्या। श्वास घेत हळूहळू आपल्या पंजांवर या। टाचेला वर उचला, समोर पहा, श्वास सोडत खाली। श्वास घेत हळूहळू टाचेंना वर उचला, समोर पहा, श्वास सोडत खाली। पूर्ण भार हा पंजांवर यायला हवा। जर बॅलन्स करता येत नसेल तर थोडे पायांमध्ये अंतर वाढवले तरीही चालेल। यामुळे तुम्ही सहज हा व्यायाम करू शकणार आणि आपल्या समोर कोणत्याही एका पॉइंटला हात राहा, जेणेकरून बॅलन्स जाणार नाही। श्वास सोडत खाली। श्वास घेत हळूहळू हातांना वर ताणा, श्वास सोडत खाली। श्वास घेत पूर्ण भार पंजांवर द्या, हात सरळ करा, श्वास सोडत खाली। तुम्ही पाहू शकता की गुडघ्यांवर छान ताण येतो आणि संपूर्ण पाय ताणले जातात। ज्या काही नसा आहेत त्या मोकळ्या होतात। गुडघ्यातून जाणाऱ्या नसा या संपूर्णपणे मोकळ्या होण्यास यामुळे मदत होते। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। अतिशय सोपा व्यायाम आहे। तुम्ही उभ्याने आणि केव्हाही करता येईल असा व्यायाम आहे। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। 5 4 3 2 1 थोडं टाचेंना वर उचला आणि थोडं थांबा। 5 4 3 2 1 श्वास सोडत खाली। हळूवार रिलॅक्स। पूर्ण पाय छान ताणले जातात आणि हळूहळू पायांमधील जो काही ताण आहे, ताणतणाव आहे, गुडघे जे वाकत नाही त्यांना छान लवचिकता येईल। आता दुसरा व्यायाम करणार आहोत। आता खुर्चीवर बसणार आहोत आणि हे व्यायाम करणार आहोत। तर आता या पद्धतीने खुर्चीवर बसून घ्या। तुम्हाला आरामदायक असेल अशी खुर्ची घ्या। खुर्चीच्या थोडं पुढे या। आता दोन्ही पाय आपले मॅटवर असतील किंवा पायांखाली काही आसन असेल असे बसा। पाठीचा कणा सरळ ठेवा। खुर्चीवर बसा किंवा बेडवर बसले तरीही चालेल। पाठीचा कणा सरळ ठेवा। दोघी हात मांड्यांवर। आता हळूहळू पायाला स्ट्रेच करा। पंजे आत, गुडघे सरळ करा। श्वास सोडत खाली। श्वास घेत डाव्या पायाला सरळ करा, श्वास सोडत खाली। जितके तुम्हाला गुडघा सरळ करता येईल तितका सरळ करा। पायाचा पंजा आत घ्या। याने देखील पूर्ण पायावर छान ताण येतो। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली। या पद्धतीने करायचे आहे। जर तुम्हाला तुमचे गुडघे वाकत नसतील तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल, कदाचित तुमचा पाय इथपर्यंत जाईल, तर तसं तुमच्या शरीर क्षमतेनुसार करा।
कंटिन्यू करूयात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5 4 3 तुम्ही पाहू शकाल की अतिशय फायदेशीर असा व्यायाम आहे. 2 1 रिलॅक्स. हा अतिशय सोपा व्यायाम तुम्ही करू शकतात. रिपिटेशन्स तुम्हाला ज्याप्रमाणे वाढवायचे असतील तसे वाढवा, इतका तुम्हाला अधिक फायदा मिळेल. आता तिसरा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा. आपल्या मांडीला या पद्धतीने पकडून घ्या. गुडघा सैल ठेवा आणि हळूहळू गोल फिरवा. ज्या पद्धतीने शक्य आहे तशा पद्धतीनेच करा. जास्त अति ताण देऊ नका. या पद्धतीने गोल फिरवा. खूप छान. कदाचित तुमचा जो सर्कल असेल तो जास्त होणार नाही. हळूहळू तुम्ही या पद्धतीने फिरवले तरीही चालेल. विरुद्ध दिशेने. खूप छान. असा रिलॅक्स करा उजव्या पायाने. आता डाव्या पायाने गोल फिरवा. हळूहळू जसं शक्य आहे तसं करा. गोल फिरवा. अतिशय सोपे व्यायाम आहेत. घरच्या घरी केव्हाही करता येतील असे आहे. विरुद्ध दिशेने फिरवा. तुम्ही यांना काउंट प्रमाणे करू शकतात. 10-10 काउंट प्रमाणे करू शकतात. आता चौथा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी जो आपला पंजा आहे पायाचा त्यालाच आपल्याला गोल फिरवायचे आहे. हळूहळू या पद्धतीने गोल फिरवा. याने काय होईल तर याने ज्या पायाच्या नसा आहेत त्या मोकळ्या होण्यास नक्कीच मदत होईल. तुम्ही पाहू शकाल की यामुळे पूर्ण पायावर, गुडघ्यावर छान ताण येतो आणि अतिशय पाय मोकळ्या होण्यास मदत होते. याला गोल विरुद्ध दिशेने हळूहळू तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे करा. असं उजव्या पायाने व डाव्या पायाने दोन्ही पायांनी करा. गोल फिरवा पायाच्या पंजाला. विरुद्ध दिशेने या पद्धतीने हळूहळू करा. रिलॅक्स. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी पायाचे पंजे आणि गुडघे एकमेकांना जोडून घ्या. श्वास घेत हळूहळू पायांना सरळ करा. श्वास सोडत खाली. हळूहळू पायांना सरळ करा. पंजांना आत ताणा. श्वास सोडत खाली. 5 4 3 2 1 रिलॅक्स. आता आपण जे 5 व्यायाम पाहिले त्यातील 2 ते 3 व्यायाम जरी तुम्ही रोज केले तरीही तुम्हाला फायदा होईल, परंतु सातत्य हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. आता या व्यायामांसोबत घरगुती उपाय आपल्याला काय करता येईल तर खोबरेल तेल घ्या. तेल हे कच्च्या घाणीचे वापरण्याचा प्रयत्न करा. त्याने आपल्या गुडघ्यांना, पायाला छान मसाज करा. आपल्या हाताने मसाज करा म्हणजे आपल्या हाताचे ॲक्युप्रेशर पॉईंट देखील छान प्रेस होतील. आंघोळी आधी किंवा रात्री झोपण्याआधी ही मसाज करा. त्यासोबत हे 5 व्यायाम करा. तसेच शेवग्याचा पाला याला छान वाळवून घ्या. त्याची एक पावडर बनवा. रोज एक अर्धा चमचा पाण्यात भिजवा रात्री झोपण्याआधी आणि सकाळी ते ग्लासभर पाणी उपाशी पोटी प्या. हा एक उपाय देखील अतिशय फायदेशीर आहे. यामुळे आपल्या पूर्ण जॉईंट्सला मजबूती येईल, गुडघ्यांना मजबूती येईल आणि तुम्ही छान बदल अनुभवू शकाल. तर ही मसाज, हा शेवग्याचा जो पाला आहे त्याचं पावडर ही रोज सेवन करा. त्यासोबतच हे 5 व्यायाम करा. तुम्हाला अतिशय फायदा होईल आणि हे रुटीन 30 दिवस कंटिन्यू करा. तुम्ही छान अनुभवू शकाल की तुमचे गुडघे हे छान मजबूत झाले आहे आणि तुम्ही
त्यांना वाकही आलेला आहे हे अनुभवू शकाल तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत तेही कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जी घंटा आहे तिलाही प्रेस करा, म्हणजे प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.